नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वयाच्या 60 नंतर तुमचा खरा आधार कोण. चला तर मग बघूयात. तुम्ही जेव्हा तरुण असता तेव्हा परिस्थिती अनेकदा सरळ असते, पण जसे तुम्ही 60 पार करता तशी वास्तविकता काहीशी वेगळी भासू लागते. आयुष्य बदलते, लोक व्यस्त होतात आणि प्राधान्यक्रम मात्र बदलू लागतो. आणि अचानक तुम्हाला जाणवते की ज्या आधारावर तुम्ही नेहमी विश्वास ठेवला होता तो तितका स्थिर राहिलेला नाही जितका तुम्ही समजला होता. या व्हिडिओमध्ये आपण अशा 6 महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जे वय वाढत असताना अनेकदा कुटुंबापेक्षाही जास्त विश्वासास पात्र ठरतात. याचा अर्थ असा अजिबातच नाही की तुम्ही तुमच्या प्रियजनापासून दूर व्हावं, तर याचा हेतू असा आहे की खरा आधार कोठून येतो आणि कसे तुम्ही स्वतःला त्यावेळी असहाय्य वाटू देणार नाही, जेव्हा आयुष्य सर्वात जास्त आधार मागत असतं. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याची उभारणी ह्या 6 गोष्टीवर त्याची पायाभरणी करता, तेव्हा तुम्हाला मिळते ती सुरक्षा, ती आत्मनिर्भरता, तो आत्मविश्वास जी कोणत्याही वादळात तुम्हाला टिकून राहण्याची ताकद देतो, मदत करतो. त्यामुळे ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही सोबत राहा, कारण ही 6 सूत्रे कदाचित तुमची विचारसरणीच बदलून टाकतील. आणि एकदा का तुम्ही ती समजून घेतलं तर तुम्हाला कधीही एकटे, कमकुवत किंवा असुरक्षित वाटणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, तुमची आर्थिक स्थिरता. तुमच्या आयुष्याचा सर्वात विश्वासार्ह आधार कोणी व्यक्ती नसते, तर तुमचे व स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य असते. पैशाने आनंद खरेदी करता येत नाही, हे 100% खरं आहे, पण त्यातून मिळते ती सुरक्षितता, ते स्वातंत्र्य आणि मानसिक शांतता. जसजसे वय वाढते तसतसे तुम्ही हे समजू लागता की कुटुंबावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहणे ही कोणतीही योजना नसते, तर तो असतो एक मोठा धोका. तुमची मुले आपलं आयुष्य जगत आहेत, आपला खर्च, आपली जबाबदारी, आपले कुटुंब ते सांभाळत आहेत. जरी ते तुमच्यावर प्रेम करत असतील तरी ते गरज पडल्यावर ते मदतीच्या स्थितीत असतीलच असे नाही. आणि विचार करा, ज्यावेळी तुमच्यावर खरोखरच गरज असेल त्यावेळेला तुम्हाला खरंच मदत मिळेल का? तुम्हाला हे वाटणं साहजिक आहे की पैशाची जर अडचण आली तर मुले आहेच मदत करायला. त्यामुळे तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली, त्यांना जेव्हा गरज लागली तेव्हा त्याला पैसे उधार दिले, तुमच्या नातवांसाठी खर्च केला. तुमच्या मनात ही भावना होती की मी जर हाक मारली मुलाला तर ते माझ्या हाकेला उभे राहतील, हजर राहतील, नाही का? जेव्हा एखादं वैद्यकीय संकट आपल्यावर येतं आणि त्या संकटात आपल्या जवळची असली नसली बचत संपली जाते आणि मग जेव्हा तुम्ही मुलाकडे पाहता तेव्हा मुलांकडे सुद्धा आर्थिक मदत करण्यासाठी त्यांच्याकडेही पैसा शिल्लक नसतो किंवा तेही त्या स्थितीत नसतात. याचा अर्थ असा नसतो की त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही किंवा त्यांना तुम्हाला मदत करायची नाही किंवा त्यांना तुम्हाला अडचणीत ठेवायचं आहे, असा अजिबातच याचा अर्थ नसतो. कारण काय असतं, त्यांच्याकडेही तुम्हाला मदत करण्यासाठी आर्थिक सुविधा नसते, त्यामुळे ती मदत करू शकत नाही. आणि म्हणूनच आयुष्य हे अनिश्चित असतं. म्हणून आर्थिक स्थिरता तुमच्या आयुष्याचा एक मजबूत आधारस्तंभ बनू शकतो. ही कुठलीही श्रीमंत होण्याची गोष्ट नाही आहे, तर ही गोष्ट आहे तयार राहण्याची. तुमच्या आपत्कालीन परिस्थितीला तयार राहण्यासाठी ही एक आर्थिक बाजू मजबूत असणे हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि त्यामुळे तुमचं त्याच्यावर अवलंबून राहणं सुद्धा कोणावर अवलंबून राहणं सुद्धा तुम्हाला लागत नाही, कारण तुम्ही तशी तुमच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी आखलेला जो आर्थिक आराखडा आहे, उत्पन्नाचा जो स्रोत आहे आणि त्यामुळे
तुमच्यात मनात एक विश्वास असतो की मला कधी अडचण पडली तर माझ्याकडे आहे, मला ते कामी पडू शकतात. आणि त्यामुळे आर्थिक बाजू मजबूत असणे खूप गरजेचं आहे. कारण काय आहे की आता ह्या वयानंतर जर तुम्ही आता 60 किंवा त्याहून अधिक वयाचे असाल तर स्वतःला काही तुम्ही आवश्यक प्रश्न विचारा. माझ्याकडे अनपेक्षित खर्च पेलण्यासाठी बचत आहे का? माझी पेन्शन किंवा निवृत्तीची आय सुरक्षित आहे का? मी माझे आर्थिक धोके कमी केले आहेत का? आणि जर उत्तर नाही असेल तर आत्ताच पावले उचला. बजेट बनवायला शिका, अनावश्यक कर्ज टाळा आणि असे गुंतवणूक करा की जे दीर्घकालीन स्थिरता देतील. कारण अखेरीस तुमची आर्थिक सुरक्षितता ही ती एकमेव गोष्ट आहे जी प्रत्येक परिस्थितीत तुमच्या सोबत उभी राहते. आणि त्यामुळेच बऱ्याच अशा गोष्टी आहे, हेल्थ इन्शुरन्स वगैरे ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही करू शकता आणि ते करायलाच पाहिजे. तर दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे शारीरिक आरोग्य. आयुष्यात ही एक अशी गोष्ट आहे की जिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. ना प्रेम घेऊ शकत, ना पैसा घेऊ शकत, ना दुसऱ्याचा आधार, आणि ती म्हणजे तुमचं आरोग्य. 60व्या वर्षानंतर तुमचं शरीर तुमच्या सर्वात मोठा सहकारी बनतो किंवा सर्वात मोठी अडचण सुद्धा तुमचं शरीर तुमच्यासाठी बनतं. सत्य हे आहे की तुमच्याकडे कितीही आर्थिक सुरक्षितता असली, तुम्ही कितीही आर्थिक बाजू तुमची मजबूत जरी असली, तरी जर आरोग्य बिघडले तर तुमचे स्वातंत्र्य संपते. कुटुंब तुम्हाला कितीही प्रेम करत असेल तरी ते तुमच्याऐवजी व्यायाम करू शकत नाही, तुमच्या ऐवजी ते योग्य आहार घेऊ शकत नाही आणि म्हातारपणाच्या परिणामांना थांबवू सुद्धा शकत नाही. ही जबाबदारी पूर्णपणे तुमची आहे, तुमची स्वतःची आहे. खूप लोकांना वाटतं की गरज पडली तर कोणी ना कोणी येईल, मदत करेल. पण सत्य हे आहे की प्रत्येकाकडे तुमच्यासाठी वेळ, ऊर्जा किंवा क्षमता असेलच असं नाही ना. आणि जेव्हा तुम्ही इतरांवर तुमच्या आरोग्यासाठी अवलंबून राहू लागला, तेव्हा हळूहळू तुमचा आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य कमी होऊ लागते. आणि म्हणूनच तुमच्या आरोग्याला आत्ताच प्राधान्य देणं हे तुमच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाची गुंतवणूक ठरेल. काय होतं की आपण विचार करतो की वेळ आहे भरपूर, करू पुढे, करता येते, आहे वेळ, असं करून आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं सोडून देतो आणि वेळ आहे करत जातो. पण नंतर आपण हळूहळू असं लक्षात येतं की आपली ऊर्जा पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. चालण्यात फिरण्यात आपल्याला अडचण येऊ लागली आहे. साधे साधे काम सुद्धा आपल्याला आता जड वाटू लागली आहे. आणि मुले वेळ मिळाल्यावर भेटतील किंवा त्यांना जसं वेळ मिळेल तसं ते तुमची कामं करतील. पण दररोज तुमच्यासोबत राहणे कोणाला शक्य नाही. आणि तेव्हा काय होतं, तुम्हाला तेव्हा समजतं की आपलं स्वातंत्र्य हे आपल्या आरोग्य चांगलं जर नसेल तर आपलं स्वातंत्र्य अबाधित नाही. आणि जर तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य टिकवून ठेवायचं असेल तर आता आरोग्याची जबाबदारी पुढे ढकलणं शक्य नाही किंवा पुढे ढकलणं बंद करा किंवा पुढे ढकलू नका. तुम्हाला एखाद्या खेळाडूसारखं ट्रेनिंग करायची गरज आहे का? नाही. पण लहान लहान नियमित प्रयत्नाने सर्वात मोठा फरक तुम्हाला दिसून येईल. दररोज थोडंसं चालणं, थोडंसं चांगला आहार घेणं किंवा जे तुम्हाला ते ऊर्जा देऊ शकतं किंवा काही नुकसानही त्यात नाही. आणि आरोग्य तपासणीला गांभीर्यानं घ्या. कुठलाही आजार आहे पण त्या आजाराला तुम्ही जर वेळीच तपासण्या केल्या, समोर न ढकलता, तर मोठ्या गंभीर दुखण्यापासून तुम्ही वाचू शकाल. त्यासाठी काय करावं लागेल? रोज थोडं चाला, चांगला सकस आहार घ्या ज्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल आणि नुकसान होणार नाही. आणि आरोग्याच्या तपासण्या गांभीर्यानं घेतल्या तर तुमचं आरोग्य हे तुम्ही योग्य पद्धतीने हाताळू शकता किंवा जोपासू शकता.
खूप दिवसापासून एखाद्या ठिकाणी वेदना होत आहे, दीर्घकाळ एखादी वेदना आहे, किंवा थकव्याची किंवा चालण्यात अडचण येत आहे, लवकर थकवा येतो किंवा चालताना थोडंसं अडचण वाटते, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तर आत्ताच त्याकडे तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर पुढे तुम्हाला धोका होऊ शकतो आणि तुमचा आजचा निर्णय तो उद्याच्या तुमचा स्वातंत्र्य टिकून ठेवतो. तुमचा सर्वात मजबूत आधार ना तुमचे मुलं आहे, ना तुमचे भावंड आहे, ना तुमचे मित्र आहे, तर तुमचे स्वतःचे शरीर आहे, जे तुम्हाला सक्रिय, सक्षम आणि आत्मनिर्भर ठेवते. आणि त्यामुळे जितके जास्त तुम्ही आज तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्याल ना, तितकेच कमी तुम्हाला उद्या दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागेल. जर तुम्ही आज आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर दुसऱ्यांवर अवलंबून राहणं हे मात्र निश्चित आहे. तुमचा तिसरा महत्त्वाचा आधार म्हणजे तुमचा सामाजिक व्याप. काय होतं, वय वाढल्यावर सर्वात सामान्य पण गंभीर चूक यापैकी एक म्हणजे स्वतःला एकटं करून घेणे. हे हळूहळू घडते. मित्र दूर जातात, आपले लोक सोडून जातात आणि मग एका दिवसात तुम्हाला जाणवते की तुमचा सामाजिक व्याप आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. समस्या ही आहे की जेव्हा आयुष्यात मजबूत मैत्री नसते तेव्हा एकटेपणा हळूहळू आत शिरते आणि 60व्या वर्षानंतर एकटेपणा फक्त भावना नाही तर तुमच्या आरोग्यावर, मानसिक सजगतेवर इतकेच नाही तर तुमच्या वयावरही परिणाम करते. तुम्हाला वाटू शकते की कुटुंब आहेच ना सोबत देण्यासाठी, पण सत्य असं आहे की तुमच्या मुलांचे देखील स्वतःचे आयुष्य असते. ते तुमच्यावर खूप प्रेम करतात, पण त्यांच्याकडे नोकरी आहे, त्यांचं कुटुंब आहे, त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत राहू शकत नाही. आणि म्हणूनच गरज आहे की तुम्ही असे एक सामाजिक जाळे तयार करा जे कुटुंबाच्या पलीकडेही तुमच्या आयुष्यात रंग भरेल. तुमच्या जुन्या मित्राशी पुन्हा संपर्क साधा, एक समुदाय गटात सामील व्हा आणि एक आता नवीन छंद स्वीकारा. तुम्हाला जो कोणता छंद तुम्हाला आवडत असेल तो छंद स्वीकारा, तो छंद तुम्ही जोपासा. त्यामुळे काय होतील, नवीन लोक भेटतील, नवीन नाती तयार होतील आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा संवाद, पुन्हा हास्य आणि पुन्हा तुमच्यासमोर एखादं उद्दिष्ट तुमच्या डोळ्यासमोर राहील. आणि आता तुम्हाला कुटुंबाची वाट पाहणे किंवा कुटुंबावर अवलंबून राहण्याची गरज नाही राहत. नात्यांचा अनुभव, मग तो शेजारी असो की ज्याच्याशी तुम्ही दररोज हलके फुलके विनोद करता, किंवा तो एखादा पुस्तकाचा क्लब असो, वाचन वर्ग किंवा योगा वर्ग किंवा सत्संगात जा, हे सर्व मिळून तुम्हाला भावनिक आधार देतात. जेवढा वेळ तुमच्या कुटुंबाला तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या जोडले जाणार नाही तेवढं तुम्ही बाकी जर ह्या गोष्टी केल्या तर तुमची भावनिक तुम्हाला आधार मिळू शकतो. मजबूत सामाजिक संबंध फक्त साथ देण्यासाठी नसतात, तर ते तुम्हाला सतत आठवण करून देतात की तुम्ही किती मौल्यवान आहात. आणि ही नाती प्रत्येक वयाला अधिक जिवंत आणि अर्थपूर्ण बनवतात. आता बघूया आपण चौथा स्तंभ, जो तुमच्या आयुष्याचा हेतू, आयुष्याचा सर्वात दुर्लक्षित पण सर्वात शक्तिशाली आधार कोणी दुसऱ्या व्यक्तीकडून नाही तर तुमच्या आतल्या हेतूपासून येतो. 60व्या वर्षानंतर अनेक लोकांना आयुष्यात एक बदल जाणवतो. त्या भूमिका, पालक असणे, नोकरी करणारे असणे, कुटुंबाची देखभाल करणे हळूहळू मागे पडायला लागतात. निवृत्ती येते, मुले आपल्या पायावर उभी राहतात आणि आयुष्याची गती मात्र मंदावते. आणि अशावेळी जर स्पष्ट दिशा नसेल तर स्वतःला निरुपयोगी, विसरले गेलेले किंवा हरवलेले वाटणे हे साहजिक होतं. सत्य हे आहे की तुमचे कुटुंब तुम्हाला कितीही प्रेम करत असले तरी ते तुम्हाला उद्दिष्ट देऊ शकत नाही. उद्दिष्ट ही ती गोष्ट आहे जी तुम्हाला स्वतः तयार करावी लागते. तो कारण जी सकाळ तुम्हाला उठण्याची प्रेरणा देईल,
तो जिव्हाळा, ध्येय किंवा सेवा ज्यात तुमची आत्मा गुंतलेली असेल, असे काहीतरी जे तुम्हाला जगाशी जोडून ठेवेल. फक्त एक प्रेक्षक म्हणून नाही, तर एक भागीदार म्हणून. आयुष्याचे उद्दिष्ट नोकरीतून मिळत नाही. ते काहीही असू शकते जे तुम्हाला जिवंत वाटायला लावेल. काही नवीन शिकणे असू शकते, कोणाला शिकवणे असू शकते, किंवा चित्रकला, प्रवास, किंवा फक्त स्वतःसाठी लहान लहान ध्येय निश्चित करणे. ही गोष्ट आहे असे काहीतरी करण्याची ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमचं मन व हृदय दोन्ही सक्रिय राहतील. जर तुम्ही असा विचार करत असाल की तुमचे चांगले दिवस आता संपले आहे, तर हा विचार बदलण्याची वेळ आता आली आहे. तुमचे उद्दिष्ट तुमच्या वयासोबत संपत नाही, ते फक्त नवे स्वरूप धारण करते. आणि जितके जास्त तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसाला अर्थपूर्ण बनवाल, तितकेच कमी तुम्हाला कोणाकडून आनंदाची अपेक्षा करावी लागेल. कारण शेवटी सर्वात मजबूत आधार तो नसतो जो तुमचा हात धरतो, तर तो असतो जो तुम्हाला आतून पेटवतो. तुमच्या आतून पेटतो ती आग जी तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देते. जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर निश्चितच तुमच्या भावनिक आधार तुम्हाला खंबीर बनवल्याशिवाय राहणार नाही. आता बघूया 5वा स्तंभ, तुमची भावनिक दृढता. आयुष्य तुमची प्रत्येक वयात चाचणी घेतं. 60 वर्षानंतर आव्हाने थांबत नाही, ती फक्त आपले स्वरूप बदलत असतात. मित्र दूर होतात, आपले लोक सोडून जातात, आरोग्याच्या समस्या येतात आणि अनेकदा आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक एकाकी वाटू लागतं. सत्य हे आहे की तुमच्याकडे कितीही बाह्य आधार असो, सर्वात विश्वासार्ह शक्ती नेहमी तुमच्याच आतून येते. परिस्थितीसोबत जुळून घेणे, भावना समजून घेणे आणि कठीण काळात शांतता आणि समतोल राखणे, हेच ते गुण आहेत जे तुम्हाला प्रत्येक वळणावर पुढे जाण्याची ताकद देतात. खूप लोकांना वाटतं की त्यांचे कुटुंब नेहमीच त्यांचे भावनिक आधार बनेल. मुले आहे, भावंडे आहे, नातेवाईक आहे. पण वास्तव हे आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःच्या समस्या असतात. ते नेहमी तुमच्यासाठी वेळ किंवा ऊर्जा काढू शकत नाहीत. आणि म्हणूनच भावनिकदृष्ट्या मजबूत होणे स्वतःसाठी आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आतून शक्ती मिळू शकाल आणि नेहमी दुसऱ्यावर अवलंबून तुम्हाला राहायला लागू नये. तुम्ही स्वतःला भावनिकदृष्ट्या सांभाळण्याचा निर्णय घ्या. एक आधार गटात सामील व्हा. दररोज तुमच्या भावना लिहायला सुरुवात करा किंवा कृतज्ञतेचा सराव करा. हळूहळू एक गोष्ट तुम्हाला जाणवेल की तुम्ही तुमच्या दुःखावर मात करण्यासाठी दुसऱ्याची गरज नव्हतीच. ती शक्ती तर तुमच्या स्वतःमध्येच होती. भावनिक दृढतेचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या वेदना लपवाव्या किंवा नेहमीच तुम्ही मजबूतच दिसायला पाहिजे. याचा अर्थ असा अजिबातच नाही. तुमच्या दुःखाला स्वीकारणे, त्याला सकारात्मक पद्धतीने समजून घेणे आणि असे उपाय शोधणे की जे तुम्हाला अंतर्गत शांतता देतील. मग ते लेखन असो, ध्यान असो किंवा वैद्यकीय सल्ला घेणे असो, किंवा मग फक्त स्वतःशी प्रामाणिक संवाद असो, या मार्गाने तुम्ही स्वतःला आतून आधार देऊ शकता. आयुष्य तुम्हाला काहीही देऊ दे, जर तुम्ही स्वतःसोबत उभे राहण्याची सवय विकसित केली असेल तर तुम्ही कधीही पूर्णपणे एकटे राहणार नाही. जितके जास्त तुम्ही तुमची भावनिक दृढता विकसित करा, तितकीच कमी तुम्हाला इतरांकडून पूर्णत्वाची अपेक्षा ठेवावी लागेल. कारण शेवटी प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक विजयात तुमच्यासोबत जो सर्वात खरा सोबती असतो आणि तो असतो तुम्ही स्वतः. तो म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्यासाठी उभं राहणं. आता बघूया 6वा स्तंभ काय आहे, तर बदल स्वीकारण्याची क्षमता, तुमची क्षमता. तर आयुष्याबद्दल एक गोष्ट खरी असेल तर ती ही आहे की 60व्या वर्षानंतर काहीही कायम राहत नाही. लोक बदलतात, परिस्थिती बदलते आणि ज्या गोष्टीवर तुम्ही आजवर अवलंबून होता त्या उद्या तितक्याच विश्वासार्ह राहत नाही.
या जीवनाच्या टप्प्यात खरा आनंद आणि समतोल मिळविण्याची गुरुकिल्ली भूतकाळाला पकडून ठेवण्यात नाही, तर बदलत्या काळासोबत स्वतःला जुळवून घेण्यात आहे. जे लोक वृद्धत्वासोबत संघर्ष करतात ते अनेकदा तेच असतात जे बदलाला घाबरतात, जे जुन्या काळाला चिकटून राहतात आणि वर्तमानाला स्वीकारण्यास नकार देतात. पण जे लोक बदल स्वीकारायला शिकतात, जे स्वतःला लवचिक बनवतात, ते नवीन संधीसाठी खुले राहतात. ते प्रत्येक परिस्थितीत आनंद, ऊर्जा आणि समाधान मिळवतात. खूप लोक असे गृहीत धरतात की एक विशिष्ट वयानंतर माणूस जसा आहे तसाच राहतो. पण ही विचारसरणी धोकादायक ठरू शकते, कारण हीच विचारसरणी तुम्हाला नवीन अनुभवापासून, नवीन नात्यापासून आणि नवीन शिक्षणापासून दूर ठेवते. लवचिक असणे म्हणजे फक्त बदल स्वीकारणे नाहीये, तर हा एक सक्रिय प्रयत्न आहे की तुम्ही बदलासोबत नवीन स्वरूपात खेळावे. आणि आयुष्यात तेच लोक पुढे जातात ज्यांच्याकडे सर्वाधिक साधने नाही, तर सर्वाधिक लवचिकता असते. जेव्हा एखादं दार बंद होतं तेव्हा ते दुसरे शोधतात. जेव्हा एखादं नाते बदलतं तेव्हा ते जोडण्याचा नवीन मार्ग शोधतात. जेव्हा काही काम करत नाही तेव्हा ते काहीतरी नवीन करण्यास घाबरत नाहीत. तुमची जुळवून घेण्याची क्षमता ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या ताकदीपैकी एक आहे. ही तुम्हाला आशावादी आणि आत्मविश्वास आणि समतोल देते. जितके बदल स्वीकारायला शिकाल तितकेच कमी तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीतरी गमावत आहात, आणि तितकेच जास्त तुम्हाला जाणवेल की प्रत्येक वयात काहीतरी नवीन मिळविण्यासारखे असते. 60 वर्ष पूर्ण करणे हा एक असा टप्पा आहे जो अनुभवाची खोली आणि जीवनाच्या सत्यतेला एकत्र आणतो. कुटुंब नेहमीच तुमच्या हृदयात एक विशेष स्थान धरेल, पण सत्य हे आहे की तुमच्या सर्वात विश्वासार्ह आधार कोणा दुसऱ्यात नाही, तर त्या मजबूत पायामध्ये लपलेला आहे जो तुम्ही स्वतःसाठी तयार केला आहे. तुमची आर्थिक स्थिरता हे सुनिश्चित करते की तुम्हाला कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागू नये. तुमचे आरोग्य ठरवते की तुम्ही किती स्वातंत्र्यपूर्ण आणि सक्रिय राहू शकता. तुमचा सामाजिक व्याप तुम्हाला जोडतो, तुम्हाला उत्साह आणि भावनिक समतोल देतो. तुमचे जीवनाचे उद्दिष्ट हे दर्शवते की वय ही कोणती अडथळा नाही, तर एक नवीन दिशा आहे. तुमची भावनिक दृढता तुम्हाला प्रत्येक कठीण वेळी धरून ठेवते आणि बदलत्या काळासोबत जुळवून घेण्याची तुमची क्षमता तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत पुढे जाण्याची ताकद देते. जर तुमच्या आयुष्यात हे 6 स्तंभ मजबूत असतील तर तुम्हाला कधीही एकटे वाटणार नाही. तुम्हाला कधीही आधार मागण्याची गरज भासणार नाही, ना तुम्ही स्वतःला असहाय्य वाटवणार. कारण खरे श्रेय कोणा दुसऱ्याच्या आधाराने नाही, तर त्या विश्वासाने येते की तुम्ही प्रत्येक परिस्थितीत स्वतःसाठी उभे राहू शकता. तर आज तुम्ही काय शिकलात आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात ते कसे अंमलात आणणार आहात ते जरूर कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.